झालाय। टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली आहे। शुक्रवारी 1 ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचं वितरण होईल असं डॉक्टर टिळक यांनी सांगितलं। यंदाच्या वर्षी जेव्हा सगळे आम्ही विश्वस्तांची बैठक जेव्हा झाली तेव्हा सगळ्यांच्या मते एकच नाव पुढे आलं, म्हणजे श्री नितीन गडकरीजी। त्यामुळे लोकमान्य टिळक हा 43वा राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी नितीन गडकरीजींना 1 ऑगस्टला प्रदान करण्याचं निश्चित झालेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। दरम्यान नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्या पत्नी कांचन गडकरींनी नेमकं काय म्हटलं बघूया। आपल्यासोबत नितीन गडकरी यांच्या धर्मपत्नी कांचनताई गडकरी आहेत। कांचनताई, आनंदाचा क्षण आहे, नितीनजींना पुरस्कार खूप मिळाले, मात्र लोकमान्य टिळक सारख्या महापुरुषाच्या नावाचा पुरस्कार जो आहे तो वेगळा आहे। नक्कीच, कारण की लोकमान्य टिळक हे नावच एवढं मोठं आहे की जे म्हणजे छोट्या बालकांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लोकमान्य टिळक काय ते माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा हा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या आयुष्यामध्ये मिळणं ही खरोखर अतिशय आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे आमच्या कुटुंबियांसाठी। मला अतिशय आनंद झालाय की आतापर्यंत त्यांना शेतीविषयकाच्या म्हणजे 13 डिलीट मिळाले, पण हा एक पुरस्कार काही आगळा वेगळा आहे। कारण लोकमान्य टिळकांचं जे राजकारण होतं, मला जो एक दिवसभरात आता अनेक लोकांचे प्रतिक्रिया आली आणि कमेंट्स पण आलेत की मला एक कमेंट्स खूप छान आली, अतिशय वयोवृद्ध आहे, ते अबव 90 येते। त्यांनी मला म्हटलं की सुनबाई, हा वेगळा पुरस्कार आहे बरं, लोकमान्य टिळकांचं जे राजकारण होतं तसं राजकारण करणारा माणूस लोकमान्य टिळकांनंतरचा नितीनजीच आहे। त्याच्यामुळे मला अतिशय अभिमान वाटतो की हा पुरस्कार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा सन्मान तर आहेच, पण त्यांनी केलेल्या कार्याचा, कामाचा एक मोठा मानाचा तुरा त्यांच्या कार्यकालामध्ये आता खोवला गेलेला आहे की तो लोकमान्य टिळकांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार त्यांना आज जाहीर झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तो पुरस्कार मिळाला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर आता नितीनजींना तो पुरस्कार मिळतो। पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना मिळाला, सुधा मूर्तींना मिळाला, अनेक दिग्गज आहे आणि आता खरोखर त्या दिग्गजांच्या लाईनीमध्ये माननीय नितीनजींचं नाव आता रोवलं जाणार आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे। नातवांनी काय प्रतिक्रिया दिली? खरं तर टिळक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, सगळे शाळेत जाणारे माझे नातू आहेत, सगळ्यांना लोकमान्य टिळक माहिती आहे, त्यांच्या अनेक गोष्टी माहिती आहेत, टिळकांचा पिक्चर सगळ्यांनी बघितलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी पटकन नातवांनी आजोबांना फोन करून अभिनंदन केलं की आबा, तुम्हाला आज लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झालाय, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आता आम्हाला चांगली पार्टी पाहिजे। कारण की त्यांनाही लोकमान्य टिळक माहिती आहे, आता काही नातू जे मोठे आहेत त्यांना त्यांचं कार्य पण माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला आणि त्यांनी ताबडतोब नितीनजींना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं। गडकरी कुटुंबियांमध्ये एक आनंदाचा आणि एक अभिमानाचा वातावरण आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी।